कशी कामं करावी म्हणून नाही करत. एखादा दिवस असा निघते ना काम करायचे भलं जीवार येते बाप्पा माया. कधी कधी तुमच्या बाहेर गेली ना बुडीला दिसली ना बुडी आवाज देऊ देऊ मांडवाच्या करते. जरी मी काही बाज बाहेर जात नाही रूमच्या. आयो आयो कशी शिलक निघाली हो पट्टी. तेव्हा कसं दुखून आलो रे देवा. मरतो का जिती राहतो रे. कसं दुखते रे देवा. सोने निघून आलं रे आता मुले तर. हा कबडीला कावलं डॉक्टर पाशी झाला ग ते. एक तरी इंजेक्शन घ्या लागन नाही तर मला बरंच नाही लागन. कामही नाही होत आता माईकडून. काय करू झोपून राहतो बाप्पा. लेकरं शाळेत जाते आता. डब्बाही द्यायला लागत होता मला करून. आता बुडीला खिचडीच लावला. तू काय करतो कबडीच्या अन्न दुखूनच एवढं आलं ना. कायच करा काही समजतच नाही बाप्पा या दुखण्याले. कावली मी समजदार आहे म्हणून बरी आहे बाई. नाही तर कन्या सासून तमाशा केला असता. लय चांगली आहे बाई. आता बाई दुखते तर समजून घेते. म्हटलं किती वेळा दुखते माय. या दुखण्याला मोठी कावली बापा मी. किती माणूस आहे किती पैसे लावून मागचा. लव वावरात जाते व कामाला जाते पैसे लावते हो. मला बाई बुडी चांगली आहे म्हणून बरं आहे. बुडीचा लधार आहे हो बाई मला. जे मागं नाही दुखलं ना तिचे अंग भर होते हो. वय हाय का तिचं पण करते बिचारी गती काम करते कशी तरी बिचारी आपली. चली व कचरा घेऊन. चली कचरा फेकून येतो तिकडून. लय जमा झाला. चली येतो कचरा फेकून. लय दिवसाचा जमा झाला ना. माहीतच नाही की कालचा कल्ला बिचारे चलली का तिथंच कचरा फेकाले. काल काय झालं काही झालं नाही व. माहीतच नाही का तुले. शांता काकूच्या घरापाशी चलली ना टाकाले. हा तिकडे सोमर तिच्या घराचे सोमर. तुले चांगलं सांगतो जाऊन कचरा घेऊन. नाही तर तू दिसशील ना तिले आता. काल बोंब भांडण केलं तिनं. लय बडबड केला म्हटलं शांता काकून. अजून तुही निघन वरात टाकत नको जात तिथं कचरा. तिच्या घरात टाकायला चालली काय मी काय तिकडे बाहेर सोमर चालली. तिच्या घरात सोमर टाकायला काय तिच्या घरात नेऊन टाकून आली काय. अशी कशी काढते ते माई. मी काय सरकारच्या जागी टाकतो तिच्या जागी टाकतो काय. तू तिच्या घरात नाही टाकत पण तिच्या घरी वास येते ना. तिचं काय चुकलं व तिचे बरोबर आहे. त्या घरात टाकलं तर तुला बेकार नाही वाटत काय. हा तिच्या घरात सोमर नेऊन टाकून आली. तू तिकडे त्या वावराकडे नेऊन टाकायला अजून त्या घरच्या माणसाले. हो ना त्याच काय चुकलं. किती वास येते त्याच्या घरात. मी पाहिला लय वास येते म्हटलं बाहेर. तिथं काही खरकट पाणी खरकट पुंजाने ते उचलते तरी तिच्या घरात वासच येते बाई. ते काय करणार आहे तिचं बरोबर आहे. शांता काकूचं म्हणणार तर आहेच. कोणी आपल्याला सण नाही होतो बाई. माझ्यासारखी नाही भांडली असती. ते तरी बोलली मी भांडली असती हो बाई. झालं बाई तुम्ही सांगितलं नाही तर माईस वरात निघाली असती. जाऊ दे बाप्पा. हा तिकडे लय दूर नेऊन टाका लागत. नाही तर अजून दिसन तर माईस वरात काढून नाही टाका लागत जाईन बाप्पा. बरोबर सांगितलं. वाशीतलं म्हणजे कोणाची जीवार येते. माझ्या घरी आला असतं माझ्या जीवार आला असतं. तिचंच काय चुकलं. जाऊ दे बाप्पा तिकडे नाही समोर नेऊन टाका लागत दूर तिच्या घरापासून. टाकत बाप्पा तिच्या घरासमोर तिकडे नेऊन टाकतो. हा जाऊ दे ना. तिकडे जायचं होतं वावराकडे. उलीसा चक्कर मारून येतो माझ्या वावराकडे. माणूस जाते वावरात पण लय दिवसात गेलीच नाही मी. वावरात जाऊन पाहतो तिकडे कचरा नेऊन टाकतो माझ्या वावराकडे. नाही म्हटलं शांता काकू ना. लय बोलली करिश्माले. लय बोलली काकू माझ्या घरात वास येते म्हणे. तुम्हाला काय म्हणे मी रोजच उचलतो म्हणे. लय बडबड करे बाई काकू. काल ते दिसली खरकट नेऊन टाकताना तर लय बडबड केलं काकू ना. तुम्ही सांगितलं फालतूची भांडण्याचं काम आहे ना. रिकाम्या कामाचे बाय सगळे नेऊन टाकतो म्हणून आपण टाकतो बाई. मला माहित नव्हतं बाई. मी टाकत नाही बाई आता.
म्हणून तर सांगून दिलं तुले कुठे बसतं बाप्पा उभारीचे भांडणं. हा अजून आजही बोलून म्हटलं शांता काकूचा दिमाग गरम झाला आहे आता काही ऐकत नाही हो बाई, म्हणून तुला सांगून दिलं आम्ही. झालं बाप्पा तुम्ही मला सांगितलं. किती जाय झाले, किती काळा हो. एका तिंगाय मोठा काव आणून आल्या. पहिले ते बाईचं वासन वाशे आणि आता हे करा लागून आलं मला. जाय हो काळा, आता उचलणं नाही होत हो मायांग, चढणं नाही होत वरतो. पण आता काय करावं, काढाच लागन बाईचा जाय मले. पात फडा घेऊन येतो बाय अंदरून काढून घेतो. चांगलं नाही वाटत कोणी येणार जाणारे बनन. किती बाई शांता काकूच्या घरी सूपच आहे म्हणून जायची काय वय म्हणून बाप्पा शांता काकूची वापर. काढून घेतो आणि मोकळी होतो. जाय काढून मागावं जाय जो दे. आता मीच काढून घेतो. काय करतं, नातूही नाही घरी. नाताले म्हटलं असतं तर सुनही नाही घरी, गावली गेली तर. ती कातिंग आहे बाई, किती मोठी कातिंग आहे. पडली नाही पाहिजे बाई. तोल गेल्यावर वाटून आला बाई पडन का हो मी. काम करते जवान झाली ते हे पडली ना, चांगली कोमरच मोडत ऐकतच नाही ना. भल्ली जवानावानी करते. जाय काळाचं वय आहे काहीचं, सुनीचं काम आहे. चलली तिला गमतच नाही ना, काम केल्याशिवाय गमतच नाही. चलली मांग आपटते त्याच्या पायावर चढली. भल्ली हे आहे, पण भल्ली औकात खोरी बायको आहे ही माई. देवा तोल गेला. उभारीचे काम कर, पकडायला आलो म्हणून बरं झालं, नाही तर आपटली होती खाली. देवानच पाठवलं बाप्पा तुम्हाला, बरं झालं खाली पडली रे बाप्पा. जय उभारीचे काम दवाखान्यात न्यायचंच काम आहे मला. तुले निरा वरत चढू का काय करू. लय जेवण झाली काय तू? पण नाही झाली ते जाय सुधे दिसते काय, कितला जाय झाले. सून तर काढत नाही, मलाच काढा लागते. नेहमीच काढतो ना मी. नातू असता तर नातानं काढून तरी दिले असते. नातूही नाही ना घरी. त्याशिवाय भागतच नाही ते काम. जाय काढल्याशिवाय तुला गमतच नाही. हा राहू द्याचे. आता मी आलो नसतो तर खाली पडली असती, तर हातपाय मोडून घेतला असता. पडली काय मी, देवांबरोबर तुम्हाला पटवलं ना. देवच आहे माय मांग, देवाला लय काळजी आहे माई. पोरालाही सांगतो, तुझे नोकरी सारे सांगतो. हे चांगली सोप्याच्या पायावर उभी आहे ना तू. तुला समजून आलं का? पायावर उभं राहत असते काय, गदीवर उभी राहत होती तू. हा गदीवर उभं राहून काढता नाहीत का तुले? जाय त्या पायावर जगाच किती काय त्या पायावर जेवणावानीच करून आली ना तू. वय काय तुझ? ते सांगू नका मा पोरापाशी. सांगसान तर अजून मावर बिघडन. अजून त्याच्या बायकोली कला पालन बापा. तुम्ही सांगू नका, गुच्च्या प्रायजा. सांगतोस ना, सांगतोस. त्या डबल झाडलंच नाही पाहिजे ना. सांगतो त्यालाही सांगतो आणि त्याच्या बायकोली सांगतो, हे अशी उभारीचे कामं करते म्हणतो. द्याविषयी बंद करा. चहा मांडून देतो एक कप. गुच्च्या प्रायजा चहा पाहिजे ना तुम्हाला. आता बरोबर हुशारपणा दबली पाहिजे म्हणून गोष्ट. किती हुशार आहे हो तू. सांगू नका तुम्ही. तू ते सांगत नाही. हा डबल झाडलं नाही पाहिजे त्या झाडला. आता बाबूले झाडून मागन ना. यानं वाचली. देवानं लय यानं वाचवलं तुले. नाही तर ते हातपाय मोडून कंबर मोडून तुले हॉस्पिटलमध्ये न्याय लागलो असतो बाई. काय तुमची बाई वय काय बाई करता म्हणजे तुम्ही खाच आहे बाबा. मांडे कपच्या मांडतो सांगत नाही म्हणते. बरं झालं बाप्पा चहा मांडून देतो म्हटलं. विसर पडते मग त्याला बातस.